तर आज बघा सिझलर आलेला आहे, पापलेट कोलीवाडा, सुरमई फ्राय. नको खाव, अजून एक पाहिजे. एक दिलाय त्याला, अजून एक पाहिजे. अरे सॅलड दिला, अरे पीस डालो पीस. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल पुरणकरंजेकर वरती. तर सर्व मंडळी बघून तुम्हाला काय वाटतं आपण कुठे आलो असेल, तर आपण आलो होतो आयकिया मध्ये स्टडी टेबल घेण्यासाठी आलो होतो, खास भूमिशाला. आणि आता शॉपिंग वगैरे झालेली आहे. आता भूक लागली तेव्हा आम्ही इकडचे नियर बाय रेस्टॉरंट सर्च केला, तेव्हा आम्हाला गुगलवरती एक 4.8 रिव्ह्यू असलेला मंदार गार्डन्स रेस्टॉरंट अँड बार असा काहीतरी आपल्याला रेस्टॉरंट भेटलेला आहे. त्यानिमित्तच आम्ही इकडे आलोय. आणि जेव्हा एंट्रन्सला याल तेव्हा जे एअरपोर्ट जवळ असल्यामुळे जे प्लेन लँडिंग करायला जातात तो नजारा एकदम अलग आहे, कारण आता क्लाउडी वेदर आहे आणि त्याच्यामधने जाताना प्लेन दिसतोय ना. म्हणून त्यांचं एक क्वेश्चन होतं की इथे एअरपोर्ट कधी आलं म्हणून. आणि प्रथमेश पण आहे आपल्यासोबत. काय प्रथमेश, प्लेनचा व्ह्यू मस्त आहे ना. तर इकडे आल्यावरती समजलं हा जो रेस्ट्रो बार आहे तो आपला मित्र आहे मंदार पाटील, त्यांचाच आहे, तुर्बे गाववाले ना. हो, तर खूप सुंदर रेस्टॉरंट बनवला आहे, रेस्ट्रो बार बनवला आहे. तर काय कल्पना होती, कसं विचार आला? पहिला ऑलरेडी माझा लॉजिंग होता कॉर्पोरेट लेवलचा, मग त्याला अटॅच म्हणजे फूडचा नव्हता आमचा फूडचा पहिल्यापासून. पण आता नाही का आम्हाला रिक्वायरमेंट समजली, फूडची रिक्वायरमेंट आहे, तर फूड आम्ही लायसन्स घेऊन ओपन केलं आहे. ताई पण आहे तिकडे. ताई, तुमचं नाव काय? मी कांचन पाटील, यांची मिसेस. आमचं म्हणजे पहिल्यापासूनचं एक स्वप्न होतं का लोकांना खुश कसं करायचं. लोकांना खुश करण्यासाठी आम्ही हा मंदार रेस्टो बार काढलाय. मग ह्याच्यामध्ये आम्ही मेन म्हणजे आगरी लोकांना आवडते मच्छी. मग आमचा आगरी मसाला वेगळा, मालवणी मसाला वेगळा, ते आम्ही स्वतः बनवतो. आणि लोकांना म्हणजे आवडेल ह्या पद्धतीने इन्व्हेन्शन पण करत राहतो. इकडे येऊन स्पेशल आपण सी फूड ट्राय करू शकतो ना. आणखी काय मिळतं सी फूड आल्यावर, अजून काय भेटत असतं? तंदूरचे आयटम भरपूर आहेत, तंदूर खाऊ शकतो. म्हणजे हा फॅमिली रेस्टॉरंट आम्ही असं ठेवलंय का म्हणजे छोटी मुलं आले ना तरी त्यांना पिझ्झा पास्ता पण अवेलेबल आहे, सँडविच, म्हणजे ब्रेकफास्ट पण करू शकतो. असं नाही का फक्त लंच आणि डिनर साठी आहे. म्हणजे घरगुती टाईपचा रेस्टॉरंट आहे ना, सर्व अंडर वन रूफ. म्हणजे तुम्हाला इंडियन फूड पाहिजे, सी फूड पाहिजे, चायनीज पाहिजे, सीझनर, कॉन्टिनेंटल, सर्व काही आहे. आणि रूफटॉप पण आहे ना, म्हणजे आता वर्ल्ड कप वगैरे सुरू येतात तर प्रोजेक्टर वगैरे पण लावणार तुम्ही. हो, तर लावून ठेवलेलं आहे. अरे वा, एकदम. हो, तर तुर्बेकरांसाठी, नवी मुंबईकरांसाठी एकदम उत्तम जागा आहे. म्हणजे तुर्बे स्टेशनवरनं पुढे आयकियावरनं राईट मारल्या फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे मंदार गार्डन रेस्ट्रो बार. जर मी तुम्हाला गुगल मॅप लिंक पण देते, ते लावून पण तुम्ही इकडे येऊ शकता. तर सर्वप्रथम आपण आतमध्ये जाऊया. रेस्टॉरंट तर बघूच आपण, त्याच्या आधी सर्वाला किचन बघूया तुमचा. चालेल. धन्यवाद ताई माहिती देण्यासाठी. चला, पूर्ण रेस्टॉरंट गार्डन बघून आलोय आपण किचन मध्ये. आणि किचन बघा कसला मोठा आहे. कसं वाटतंय त्याने? एकदम साफ सुथरा वाटतंय ना, एकदम स्वच्छ हायजीन मेंटेन केलं किचन दिसते. आणि सुरुवातीलाच बघा आपल्याला कोळंबी, क्रॅब, सुरमई मासे ठेवले करायला. आणि इकडे आपल्या हॉटेलचे मेन शेफ आहेत. नमस्कार सर. नमस्कार, क्या नाम है आपका? मेरा नाम भूपेंद्र सिंह है सर. भूपेंद्र सिंह. मैं हूँ फ्रॉम गढ़वाल से. मेरा होटल एक्सपीरियंस है 14 ईयर्स का. 14 ईयर्स का एक्सपीरियंस है. इससे पहले कहाँ पे काम किया है आपने? मुंबई में काफ़ी जगह काम कर चुका हूँ और आउट ऑफ कंट्री भी काम कर चुका हूँ. मलेशिया बिफोर 3 ईयर्स. अभी मैं यहाँ मंदार होटल में मैंने ओपनिंग किया है, तो काफ़ी चीज़ें हैं यहाँ पे. आइए, आपका मोस्ट वेलकम. जो भी गेस्ट आएंगे यहाँ पे, तो जो भी गेस्ट आएंगे आपके हाथ का टेस्टी खाना खाने मिलेगा. जो भी आए अभी तक बोलो कि बेटर है, मतलब अच्छा लगा इधर का फूड. तो इन फ्यूचर आगे कोशिश करेंगे और अच्छा देने की कोशिश करेंगे. तो आपके अंडर कितना लोग काम करते हैं यहाँ पे? तो हमारे अंडर में है सर ऑलमोस्ट, मेरा किचन स्टाफ है ऑलमोस्ट यहाँ पे 25.
तो पूरा 1 एकड़ में फैला हुआ ये अपना रेस्टोरेंट है ना, खूप मोठा रेस्टोरेंट है आणि खूप चांगली सीटिंग अरेंजमेंट पण है। कितना लोग बैठ सकते हैं एक टाइम पे इस तरह? एक टाइम वन टाइम में सीटिंग यहाँ पे ऑल 600-700 कैपेसिटी यहाँ पे है। 600-700 हॉल अलग से है, तो ऑलमोस्ट 600 कैपेसिटी यहाँ पे है। 500-700 माणसांची बसायची कॅपॅसिटी आहे। त्याचबद्दल बघा एवढा स्टाफ आणलाय आणि एकदम प्रोफेशनल सर्व कुक आहेत। सिर्फ सी फूड नहीं है ना, और भी है ना, चाइनीज, इंडियन सब है। इंडियन है, तंदूर है, तो ऑल वेराइटी है सर। मालवानी है, काउंटी है। स्पेशालिटी अपना आगरी है ना, स्पेशालिटी आपला आगरी आहे, कारण आपला जो ओनर आहे तोच आगरी आहे। हां, तुम्हाला काही खायचं असेल आगरी, मालवणी, इंडियन, कॉन्टिनेंटल, जे काही तुम्हाला चायनीज वगैरे काही खायचं असेल तरी पण तुम्ही इकडे येऊ शकता। चला तर किचन, रेस्टॉरंट सर्व बघून आलोय, मस्त आहे ना। आणि वर जो बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक चालू आहे, ॲम्बियन्स एकदम खूप सुंदर आहे आणि किचन पण चांगला मेंटेन केलेला आहे। आणि मेन्यू कार्डबद्दल बोलायचं झालं तर इथे नॉनव्हेज स्टार्टर आहे, तंदुरी स्टार्टर आहे, चिकन चीज सीख कबाब आहे, हे बघा 330 रुपये, चिकन तंगडी कबाब 370 रुपये। म्हणजे बघायला गेलं तर पॉकेट फ्रेंडली वाटतं ना, जास्त हां रिजनेबल रेट आहे, जास्त काही वाटत नाही। सी फूड पण आहे ना बघा, प्रॉन्स ॲज पर साईज सर्व आहे, पापलेट बिपलेट जे काही तुम्हाला खायचं आहे ॲज पर साईज रेट आहे। हां, कारण आपण पण रेस्टॉरंट चालवतो, आपल्याला पण माहिती पडते, साईज बदलते तसं रेट्स वाढत असतात। तर उमा काय मागवलं आहे आता स्टार्टरमध्ये? सरांनी आपल्याला एक सजेस्ट केलेला आहे चिकनमध्ये, तंदुरीमध्ये। ओके, बघूया काय येते। हां, तर आम्ही टेस्ट करतो आणि तुम्हालाही सांगतो की तुम्ही इकडे आल्यावरती काय ट्राय केलं पाहिजे ते। पत्तू आवडलं ना? पत्तू आहे इकडे कोपऱ्यामध्ये बसलाय बघा, चिकन फाडणार आज। हां, चला तर स्टार्टरमध्ये आपण भट्टी कबाब मागवला आहे, हे बघा एकदम भट्टीमध्येच येते ना, चिकनचे पीस आहे तंदूर काइंडमध्ये, भट्टीसारखे बघा, एकदम भारी वाटतात। काय बोलणार उमा, जेव्हा जी डिश आली प्रेझेंटेशनच एकदम भारी आहे ना त्यांचा, पद्धतीने ते घेऊन आले ना, हां एकदम टेम्पटिंग वाटत होता, असं वाटत होतं कधी सर्व करतो हा आपला मित्र आणि कधी खातो। तर आता याची चव कशी आहे ती बघूया। स्टार्टरमध्ये भट्टी कबाब, तर हे बघा चिकनचा पीसेस बघा, एकदम भारी आहे ना, मेल्ट होते ना, एकदम सॉफ्ट चिकन, एकदम तंदुरीवाला, मस्त आहे, एकदम भारी वाटतंय। हां हां, जर तुम्ही इकडे येताय तर हायली रेकमेंडेड, हां नक्की ट्राय करा भट्टी तंदुरी। हां पत्तू, आवडेल ना? आपल्या सर्व मित्रांना आवडेल ना पत्तू? हां, पत्तूला आवडलाय म्हणजे सर्वांना आवडेल, काय बोलतोय त्याने? हां, एकदम चीजी बटरी फ्लेवर, भट्टी का मुर्ग, नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला। सिझलर आलाय, त्याच्यामध्ये बटाटा चिप्स आणि फ्राईड राईस, भरपूर सारे आयटम्स सिझल केलेत। आणि इकडे बघा ग्रेव्ही पण आहे आपल्याला, काय आहे, सूप आहे ना त्याने। तर नेहमी आपण गेल्यावरती चिकन तंदुरी, चिकन क्रिस्पी वगैरे खात असतो, तर आज बघा सिझलर। तर पत्तूचा नंबर शेवटला येतोय म्हणून पत्तू टेन्शनमध्ये आहे बघा, बोलते माझ्याकडे कधी येईल, सर्व तनईलाच देतात आणि तनईने सुरुवात पण केली। तर नुकताच सर्वांनी सिझलर ट्राय केलाय, काय बोलणार उमा, कसं आहे सिझलर? हां, वर्थ आहे ना, वर्थ ट्राईंग आहे, नक्की आल्यावरती ट्राय करा, आवडेल तुम्हाला। हे बघा कॉर्न वगैरे, हां मिक्स सिझलर, चिकन सिझलर आम्ही ट्राय केलाय। चला तर सिझलर नंतर आलेला आहे पापलेट कोलीवाडा, बापरे पापलेटचे, हां प्रॉन्स कोलीवाडा ऐकलाय, आता पापलेट कोलीवाडा, आणि त्याचे स्लाइस केलेत बघा, म्हणजे किती मोठा पापलेट असेल विचार करा। हे बघा, तू नको खाव, अजून एक पाहिजे, एक दिलाय त्याला, अजून एक पाहिजे, अरे सॅलड दिला, अरे पीस डालो पीस। हां, तर काहीतरी अलग चव आहे ना उमा पापलेटची, मस्त एकदम डीप फ्राय केलाय आणि चव एकदम भारी आहे, आवडेल तुम्हाला। हां, तर पापलेट पण ट्राय केला आपण, त्याच्या आधी सिझलर ट्राय केला, आणि इकडे बघता तुम्ही पिझ्झा, सुरमई आणि पापलेट तंदुरी आलेली आहे। बापरे काय काय खाणार, हे बघा सुरमई फ्राय, हां तंदुरी कोलीवाडा। हां, जर सी फूडचे लवर असाल तर नक्की इकडे या
आणि बाकी जे काही तुम्हाला कॉन्टिनेंटल किंवा चायनीज पण खायची इच्छा असेल तरी पण तुम्ही येऊ शकता. पत्तू आवडेल ना सर्वांना? तुला आवडलाय ना? पत्तूला तर खूप जास्त आवडलाय, तर नक्की ट्राय करा. धन्यवाद. आणि आणखी एक आपला सारसोळ्याचा मित्र ना, काय नाव तुमचं? दिनेश दिसतात बघा इथे. थँक्यू. पहिली जी डिश तुम्ही सजेस्ट केलेली हां चिकन भट्टी कबाब खूप सुंदर होती. थँक्यू. स्टार्टर खाऊन खाऊन दमलो आणि आता आलेली आहे ती बांबू बिर्याणी बघा. मटन बांबू बिर्याणी. आणि कशी येते बघा. बांबू म्हणजे प्रत्येक अलग अलग हॉटेलमध्ये जातो ते बांबूमधनं बाहेर काढत असतात ना. हां पण इथे बघताय बांबूच डिझाईन केलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा स्मोक देऊन दम देऊन आपल्याला बांबू बिर्याणी घेऊन आले. तर कशी वाटते प्रेझेंटेशन नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे सर्विस एवढी भारी आहे आणि हे जे प्रेझेंटेशन आहेत त्यांचे ते एकदम युनिक आहेत ना उमा. ते बघून एकदम भारी वाटेल तुम्हाला. तर जवळपास कुठे असाल तुर्ब्यामध्ये किंवा आपल्या नवी मुंबईमध्ये इकडे येऊन तुम्ही भरपूर काही गोष्टी ट्राय करू शकता. तर या सर्वांनी बांबू बिर्याणी खायला आता. तर ओव्हरऑल कसं वाटलं भूमिशा? मस्त ना. हां हायली रेकमेंड. नक्की या. आवडेल इकडची टेस्ट. पिझ्झा खायचा असेल, पास्ता खायचा असेल, तंदुरी खायची असेल, काय पण खायचं असेल तरी पण या तुम्ही. हे बघा पत्तू व्हेरी गुड ना. पत्तूकडनं 4 स्टार आणि 4.8 गुगल रेटिंग आहे या हॉटेलला. हां तर नक्कीच या. चला तर सर्वांची हालत खराब आहे. फुल पोट टाईट ना. हां आवडला ना पण सर्वांना? हां आणि एकदम सर्व प्रकारचे फूड अवेलेबल आहेत. हां म्हणजे लहान पोरांना घेऊन या, मोठ्यांना घेऊन या, सर्वांना. तू लहान पोरांना घेऊन आलंच तर त्यांना पास्ता खायची इच्छा असेल तरी इकडे पास्ता पण आहे, पिझ्झा पण आहे. आणि जर आपले मोठी वरिष्ठ फॅमिली असेल तर त्यांना आगरी पद्धतीमध्ये जेवण पण आहे. आणि आणखी एक इथे ऑफर आहे म्हणजे इनॉग्रल ऑफर 20% ऑफ आहे बघा तुम्हाला. आणि 10% लिकरवरती आहे मला वाटतं. मंदार गार्डन्स फॅमिली रेस्ट्रो बार. नक्की एकदा भेट द्या. तुम्हाला आवडेलच आवडेल. मंडळी कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नक्की सबस्क्राईब करा. टिल देन सबस्क्राईब करा. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू.